नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। BMS आणि BHMS ज्याही विद्यार्थ्यांना BMSच करायचा आहे किंवा BHMSच करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना किती ऑप्शन आहेत आणि जो महाराष्ट्रामध्ये जो सेकंड राऊंड झाला त्या राऊंडचा कट ऑफ कशा पद्धतीने गेला, गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील, आणि आता जो तिसरा राऊंड सुरू होणार आहे तो कधी सुरू होणार आहे, तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामधील जे 85% स्टेटची काउन्सिलिंग आहे त्याचा शेड्यूल येऊ शकतो। आज जी EECC ऑल इंडिया काउन्सिलिंग जी असते आयुष कोर्सेसची त्याच्या सिलेक्शन लिस्ट आज लागलेली आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या स्टेटचा अपडेट असेल किंवा त्याचा शेड्यूल असेल तो येईल। त्या आल्यानंतर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे किंवा असंच आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण जे काय अपडेट असेल ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आज MBBS BDS ची सिलेक्शन लिस्ट लागणार होती, पण ते थोडं डिले होणार आहे कारण काही नवीन कॉलेजेसला परमिशन मिळालेलं आहे त्यामुळे सुद्धा, आणि जे आउट ऑफ महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे त्या विद्यार्थ्यांनी काही चुकीचे डॉक्युमेंट्स तयार करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे सुद्धा ही जी तिसरी सिलेक्शन लिस्ट आहे ती थोडी डिले होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMSचा जो सेकंड राऊंड आहे त्याचा कट ऑफ कशा पद्धतीने गेला त्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत। आणि जे काही विद्यार्थी फक्त क्वालिफाय आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीचे 144, तर त्यांना BMS करायचं असेल तर त्यांना ओपन स्टेटचा ऑप्शन घ्यावा लागतो। ओपन स्टेटमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीनुसारच लागू होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे आयुष कोर्सेसचा जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे तो कमी होत असतो। त्याचा ऑफिशियल अपडेट किंवा ऑफिशियल नोटीस आणखी आलेली नाही, ते 2-3 दिवसांमध्ये येईल। त्या आल्यानंतर सुद्धा आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून ते कळवणार आहोत। आता मात्र आपण जो राऊंड 2 झाला BMSचा महाराष्ट्र स्टेटचा त्याचा कट ऑफ कशा पद्धतीने गेला याबद्दलची माहिती घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया। सुरुवातीला आपण गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत। जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीला 144 मार्काला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेला आहे। कट ऑफ ॲनालिसिस करत असताना किंवा कट ऑफ काढत असताना ऑल इंडिया रँक, SML आणि कॅटेगरी आणि नीटचा स्कोर या सगळ्या गोष्टीचा विचार करून किंवा ॲनालिसिस करूनच कट ऑफ हा काढला जात असतो। तर गव्हर्नमेंट कॉलेजचा जो आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तो 144 गेलेला आहे। त्यानंतर SC कॅटेगरीचा 385 मार्क, ST कॅटेगरीचा 305 मार्क आणि VJ कॅटेगरी जे आहे त्याचा 437 मार्क, NT1 कॅटेगरी त्यालाच आपण NTB म्हणतो त्याचा 402 मार्क आहे, आणि त्यानंतर NT2चा 442 आणि NT3 त्याचा 440 आणि OBC कॅटेगरीचा 441 आणि EWS कॅटेगरीचा 428 मार्क। अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ आहे राऊंड 2 चा। आता राऊंड 3 चं सीट मॅट्रिक्स येईल, आणखी कॉलेजेसला परमिशन मिळते का, टोटल सीट किती अवेलेबल राहतील याच्या बेसिसवरती एक्सेप्टेड कट ऑफ सुद्धा आपण काढणार आहोत। त्यानंतर BMS प्रायव्हेट कॉलेज, जर आपण BMS प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर ओपन कॅटेगरीला 317 मार्कावर कॉलेज मिळालेला आहे, SC कॅटेगरीला 290 मार्क, ST कॅटेगरीला 235 मार्कावर आणि VJ कॅटेगरीला 310 मार्कावर। त्यानंतर NT1 कॅटेगरीला 307 मार्क आणि NT2 कॅटेगरीला 316 मार्क। त्यानंतर NT3 त्यालाच आपण NTD म्हणतो 314 मार्कावर मिळालेला आहे आणि OBC कॅटेगरीला 315 मार्क। अशा पद्धतीनं BMS राऊंड 2 प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आहे। त्यानंतर एक्सेप्टेड कट ऑफ असेल राऊंड 3 चा किंवा सीट मॅट्रिक्स असेल त्याबद्दल सुद्धा अपडेट आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।